हॅलो, नमस्कार मित्रांनो. आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं व्हॉट इज HTML काय, HTMLमध्ये ॲट्रिब्यूट्स काय, एलिमेंट्स काय आणि टॅग्स काय यांचे आपण इंट्रोडक्शन घेतलं होतं. जर तुम्ही मागील व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही माझे आपले यूट्यूब चॅनल्स अवेलेबल्स आहे. तुम्ही जाऊन पहिले तो व्हिडिओ बघून या. नंतर तुम्हाला याची अंडरस्टँडिंग होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला आता प्रॅक्टिकली HTMLचा कोड लिहायला स्टार्ट करायचं आहे. तर स्टार्टिंगला आपल्याला जस्ट आपल्या याच्यामध्ये कुठेही आपण एक नवीन फोल्डर क्रिएट करू शकता. जसं मी आता डेस्कटॉपलाच क्रिएट करतोय. तर फर्स्ट थिंग आहे की आपण ज्या वेळेस HTMLचा कोड लिहितो त्यासाठी आपल्याला IDE ची रिक्वायरमेंट आहे. तर तुम्ही व्हिज्युअल स्टुडिओ कोड IDE ही तुमच्या लॅपटॉपमध्ये डाउनलोड करून घ्या. जर तुम्हाला ती डाउनलोड करायची असेल तर तुम्हाला गुगलला भेटून जाईल. तुम्ही इथं गुगलला VS कोड जरी सर्च केलं तरी तुम्हाला ती अवेलेबल समजा. डाउनलोडवर गेल्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या पीसीच्या लॅपटॉपच्या स्पेसिफिकेशननुसार तुम्ही ते डाउनलोड करू शकता. त्यानंतर आता आपण एक फोल्डर क्रिएट केलेला आहे. ते फोल्डर ओपन करण्यासाठी तुम्ही हा पाथ फॉलो करू शकता किंवा तुम्ही डायरेक्टली व्हिज्युअल स्टुडिओ कोडमध्ये ओपन फोल्डर म्हणून क्रिएट करू ओपन करू शकतात. आता मी CMD टाईप करायचं इथं आणि आता कमांड प्रॉम्प्ट ओपन होईल. कमांड प्रॉम्प्ट ओपन झाल्यानंतर तिथं कोड स्पेस आणि डॉट टाकायचं आहे. त्यानंतर आपलं नवीन फोल्डर क्रिएट केलेलं फोल्डर VS कोडमध्ये ओपन होतं. हम्म. त्यानंतर जर तुम्हाला डायरेक्टली VS कोड ओपन केलं तर तुम्हाला इथं ओपन फोल्डर म्हणून ऑप्शन आहे. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही असं इथं तुमच्या याच्यामध्ये शोधून तुम्ही ते ओपन करू शकतात. आता झालंय आपलं. आता एक फोल्डर क्रिएट झालंय तर आपल्याला बेसिकली फर्स्टली आता आपल्याला एक फाईल क्रिएट करावी लागेल. फर्स्ट तुम्ही फाईलला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार काहीही नाव देऊ शकतात. तर मी आणि पण एक एक्सटेन्शन त्याला आपण लास्टला HTML द्यावं लागतं. बेसिकली आता आपण पहिला इलेमेंट काय असतं हे काल बघितलंय. आपण फर्स्ट एक इलेमेंट क्रिएट केलेला आहे आता. तर त्यात आपण आपण म्हणजे हा पहिला इलेमेंट क्रिएट केलेला आहे. जर आपण व्हिज्युअल स्टुडिओ कोड डाउनलोड केल्यानंतर आपल्याला या HTMLच्या कोडला म्हणजे बघण्यासाठी आपल्याला एक एक्सटेन्शनची रिक्वायरमेंट आहे. तर ते एक्सटेन्शन तुम्ही इथं एक्सटेन्शनमध्ये जाऊन लाईव्ह सर्व्हर म्हणून सर्च करा. तर ते तुम्हाला भेटून जाईल. लाईव्ह सर्व्हर आणि ते इन्स्टॉल करा. माझं ऑलरेडी इन्स्टॉल आहे म्हणून ते इथं अनइन्स्टॉल दाखवतोय. तुम्हाला ते इन्स्टॉलचं ऑप्शन असेल. ज्या वेळेस तुमचं सगळं सेटअप म्हणजे लाईव्ह सर्व्हर वगैरे इन्स्टॉल होऊन जाईल त्यावेळेस आता हा फर्स्ट आपण एक इलेमेंट डिफाईन केलेला आहे. तो आपण ओपन करण्यासाठी तुम्ही तुमच्या ह्या स्क्रीनवरती राईट क्लिक करा. इथं तुम्हाला ओपन विथ लाईव्ह सर्व्हर ऑप्शन येईल. ज्यावेळेस तुम्ही याच्यावर क्लिक करता त्यावेळेस ते तुमच्या ब्राउझरला ओपन होतं. तर हा तुमचा फर्स्ट HTMLचा पेज क्रिएट झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही फर्स्ट HTML पेज आणि जर तुम्हाला बॉयलर प्लेट कोड हवा असेल तर तुम्ही शिफ्ट दाबून म्हणजे एक्सक्लामेटरी मार्क्स तुमची आली आणि त्याच्यावर तुम्ही एंटर क्लिक केलं तर तुम्हाला हा बॉयलर प्लेट कोड येऊन जातो. तर आता हा कोड काय आपण बेसिक अंडरस्टँडिंग घेऊन घेऊ. तर हा जो आहे ना डॉक टाईप तो व्हर्जन स्पेसिफाईड करतो. नंतर HTML जो टॅग आहे ना तो आपला एक HTML म्हणजे HTML ला एक बेसिक टॅग येतो जसा की ऑल HTML डॉक्युमेंट त्याच्यामध्ये आपल्याला रॅप करावं लागतं. नंतर हेड जे आहे ना ते आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन देत असतं आपल्या वेब पेजबद्दल. आणि बॉडी टॅग जो आहे ना तो बॉडी टॅगमध्ये आपण आपले इलेमेंट्स म्हणजे जे आपल्याला वेब पेजला शो करायचं आहे ते आपण लिहित असतो. जसं की आता मी पहिल्यांदा तिथं H1 टॅगने इलेमेंट क्रिएट केला होता. सेम इथं पण आपण तसा क्रिएट करूया. सेम काहीच त्याच्यामध्ये डिफरन्स नाहीये. पण ह्याची तुम्हाला आता पुढे तुम्हाला त्याच्या फ्युचरमध्ये जसे जसे तुम्ही पुढे शिकाल ना तसं तुम्हाला याबद्दल आयडिया येऊन जाईल की हे काय आहे. तसं हेडमध्ये आपण फक्त ॲडिशनल इन्फॉर्मेशन जसं की टायटल वगैरे जे वेब पेजला डिस्प्ले होत नाही ते थिंग्स आपण हेडमध्ये लिहिल्या जातात.
आणि बॉडीमध्ये जे वेब पेजला डिस्प्ले होतं ते सगळं बॉडीमध्ये येत असतं. आता ओपन विथ लाईव्ह सर्व्हर केलं तर सेम. आज आपण हे बघितलंय. आता आपण उद्या सगळे टॅग्स एक एक स्टॅग बघू, नंतर इनपुट वगैरे इनपुट बघू, नंतर टेबल्स कसा क्रिएट करायचा, फॉर्म कसे क्रिएट करायचे, इनपुट फील्ड इनपुट टाईप किती किती टाईप्सचे इनपुट आपण घेऊ शकतो, त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघूया. ओके, थँक्यू.